साथियों, आज मराठा ओबीसी बौद्ध जागृति परिषद का आयोजन किया गया है। इस संबंध में पहले के वक्ताओं के द्वारा बहुत सारी बातें आप लोगों के सामने आई हुई है। मैं इसे रिपीट करने की जरूरत नहीं महसूस करता हूं। कुछ अन्य बातें जो आज के हालात के मुताबिक जरूरी है, वो बातें मैं आप लोगों के सामने रखना चाहता हूं। साथियों, ये जो परिषद है मराठा ओबीसी और बौद्ध जागृति परिषद है, तो मराठा शब्द जो है वो बहुत प्राचीन शब्द नहीं है, अर्वाचीन शब्द है। 200 साल पुराना मराठा शब्द का इतिहास उपलब्ध नहीं है। 150 साल का भी इतिहास उपलब्ध नहीं है। 150 साल पहले मराठा शब्द उपलब्ध नहीं है। 100 और 125 साल से ज्यादा मराठा शब्द का इतिहास उपलब्ध नहीं है। मैं गांव और देहात का रहने वाला होने की वजह से और बारीकी से अध्ययन करने की आदत होने की वजह से मैं ये अध्ययन और जानकारी के आधार पर बता सकता हूं कि आज जिन लोगों को मराठा कहा जाता है वो ओरिजिनली कुंभी लोग हैं। अगर हम लोग मराठा लोगों को ओरिजिनली कुंभी मानते हैं, तो जो लोग कुंभी है और उनका डॉक्यूमेंट अवेलेबल है, उन लोगों को बाकायदा मंडल कमीशन के आधार पर रिजर्वेशन मिलता है। मराठा शब्द के आधार पर, जाति के नाम के आधार पर रिजर्वेशन नहीं मिलता है, मगर कुंभी के नाम पर रिजर्वेशन मिलता है। और जो मराठा शब्द है, जैसे मैंने कहा कि उसका 200 साल पुराना कोई इतिहास उपलब्ध नहीं है। 200 साल तो ज्यादा हो गया, 150 साल पुराना भी इतिहास उपलब्ध नहीं है। इसका इतिहास 100-125 साल से ज्यादा पुराना शब्द नहीं है। और मराठा शब्द भी ज्यादातर जो मुस्लिम लोग हैं, मुस्लिम भाषी लोग हैं, उनके माध्यम से उच्चारित किया हुआ है। ये साहित्यिक शब्द से ज्यादा उच्चारित शब्द है, और वो भी मुसलमानों के द्वारा मराठी बोलने वाले लोग मराठा, ऐसा शब्द आया हुआ है। इसका शोध करने की अगर हम लोग कोशिश करते हैं तो ये पता चलेगा कि मराठी भाषा के आधार पर ये शब्द विकसित हुआ है। बाद में ये शब्द महाराष्ट्र के जो मूल गांव के रहने वाले और गांव के प्रभारी और प्रभावी जाति थी, क्योंकि गांव में जो खेती करने वाली, किसानी करने वाली जाति थी कुंभी, उससे ये शब्द रिलेटेड हो गया। एक कुंभी शब्द से ये शब्द रिलेटेड हो गया, उससे फिक्स हो गया, और इसकी वजह से सभी लोगों के लिए जो शब्द था मराठी बोलने वाले, तो वो पर्टिकुलर कुंभी लोगों के साथ जुड़ गया। इतिहास काल में अगर देखा जाए तो हम लोग इस तरह से इस बात को समझने की कोशिश कर सकते हैं। तो मूल रूप से जो मराठा लोग हैं वो कुंभी है।
जो समाजशास्त्र का थोड़ा बहुत जानकारी रखते हैं उन लोगों को अपग्रेडेशन की थ्योरी मालूम होगी। ये जो जातियों का अपग्रेडेशन है, ये जातियों का नामांतर किया गया और नामांतर करके जातियों के नाम बदले गए और उस बदले हुए नाम के आधार पर कुछ जातियों ने अपने को ऊंचा साबित करने के लिए भी नाम बदलने का काम किया। इसकी वजह से हम लोग ऐसा कह सकते हैं कि ये शब्द कुंभी जाति के लोगों ने अपने को ऊंचा साबित करने के लिए मराठा शब्द धारण किया और उसका प्रोपेगेंडा किया। ज्यादातर अपग्रेडेशन की धारणा और भावना मराठवाड़ा और पश्चिम महाराष्ट्र के लोगों के बीच में थी, इसलिए ये शब्द मराठवाड़ा और पश्चिम महाराष्ट्र में ही ज्यादातर भौगोलिक दृष्टि से दिखाई देता है। विदर्भा में मराठा शब्द प्रचलित नहीं है। 99.99% जो शब्द है मराठा, ये मराठवाड़ा और पश्चिम महाराष्ट्र में है। आप लोगों को सुनकर हैरानी होगी, बॉम्बे में भी मराठा शब्द प्रचलित नहीं है। बॉम्बे कोस्टल एरिया का हिस्सा है, कोंकण एरिया का हिस्सा है, तो बॉम्बे में भी कुंभी शब्द प्रचलित है और जो कोस्टल एरिया है रत्नागिरी और नीचे का जो एरिया है वहां भी कुंभी शब्द ही प्रचलित है। तो ये बात हम लोग इसको चर्चा में मराठा और उसके बाद ओबीसी ऐसा शब्द प्रयोग किया गया है। तो मराठा का जो ओरिजिनल कुल नाम है वो कुंभी है। जो कुल गोत्र नाम समाजशास्त्र में कहा जाता है उस हिसाब से उसका कुल नाम कुंभी है, कुल नाम मराठा नहीं है। मराठा शब्द मराठी भाषा से आया हुआ है, इसलिए कुल गोत्र के नाम से कुंभी शब्द मूल रूप से कुंभी जो है कुल गोत्र के हिसाब से आया है और मराठा शब्द कुल गोत्र के हिसाब से नहीं आया है, भाषा के हिसाब से आया है। अगर मूल का अध्ययन करें तो हमें ये दो बातों का फर्क समझ में आता है। जिन लोगों को माइक्रो लेवल पर अध्ययन करने की आदत है और समाजशास्त्र की थोड़ी बहुत समझ है, वो लोग इस बात को समझने की कोशिश कर सकते हैं। हम लोग इस बात का विश्लेषण करने की कोशिश क्यों कर रहे हैं? कुछ लोग ऐसा कह सकते हैं, यार ये बाल की खाल निकालने की कोशिश क्यों कर रहे हो? बाल की तो कोई खाल होती नहीं है, फिर बाल की खाल निकालने की कोशिश क्यों कर रहे हो? वो इसलिए की जाती है क्योंकि जब कुंभी मराठा अपने को कहते हैं और हम लोग कुंभी लोगों को ओबीसी के तौर पर अपने संगठन में लेते हैं तो बहुत सारी संख्या वाला वर्ग जो है इससे बाहर निकल जाता है। वो हमारे बामसेव के फ्रेमवर्क में और संगठन क्षेत्र में आता नहीं है, तो इतना ये समस्या पैदा करने वाली बात होती है। तो इस बात को ध्यान में रखते हुए हम लोग इस मूल में जा प्रचार करने की कोशिश कर रहे हैं। दूसरी जो अनुकूल परिस्थिति है, जो अनुकूल हालात है कि कुंभी लोगों को रिजर्वेशन मिल रहा है और मराठा लोगों को रिजर्वेशन नहीं मिल रहा है। कुंभी से जो लोग मराठा हो गए उनको रिजर्वेशन नहीं मिल रहा है। अपग्रेडेशन की वजह से जिन लोगों ने अपने को ऊंचा बनो अभियान के अंतर्गत मराठा घोषित किया है उनको रिजर्वेशन नहीं मिलता है, और जिन लोगों ने अपने को कुंभी ही शब्द के साथ जोड़कर रखा है उनको रिजर्वेशन मिलता है। तो रिजर्वेशन मिलने से नौकरी मिलती है ऐसा लोग मान रहे हैं, सरकारी नौकरी मिलती है ऐसा लोग मान रहे हैं। गांव में अगर आप जाओ, क्योंकि मैं गांव का रहने वाला हूं इसलिए इस मनोविज्ञान को भी थोड़ा बहुत समझता हूं कि गांव में जिन लोगों के पास जमीन थी, मान लो एक कुंभी के पास जमीन थी 10 एकड़,
उसके 3 बेटे हो गए। अब 3 बेटे की जमीन हिस्सेदारी हो गई तो 3-3 एकड़ आ गई। अब 3 एकड़ जिसके घर में है उसके घर में अगर मान लो 3 बेटे हो गए तो क्या होगा? 1-1 एकड़ ही तो आएगा ना। तो जिसके पास 1 एकड़ जमीन होगी उसके पास तो अपना बैल भी नहीं हो सकता। शहर में बैठने वाले लोगों को यह बात समझ में नहीं आएगी कि बैल होना गांव में कितना जरूरी होता है। खेती है मगर बैल नहीं है, तो बैल और खेती दोनों होना जरूरी है तो प्रतिष्ठा का मामला होता है। अरे उसके पास तो खेती है, बैल नहीं है। गांव के रहने वाले लोग हम हैं, इसलिए बैल का महत्व हमको। तो गांव में बैल का संदर्भ एक और आता है। पटवारी आता है और पटवारी आता है और पूछता है, पाटील साहेब किती तुमचं शिक्षण लिहायचं? त्याचा पोरगा पाटलाच्या पाठीमागे उभा राहतो, जोऱ्यानं बोललं तर बापाला माहित होते की बाप जो आहे अंगुठा टेक आहे म्हणून, बापाला वाईट वाटेल म्हणून तो पटवाऱ्याला काय दाखव, अंगठा दाखवत। मग पटवारी पाटील साहेबाला म्हणतो, पाटील साहेब द्या सही, तर पाटील साहेब काय म्हणते, लावा शाही। हे पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला नाही मिळत, हे गाव जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभवामध्ये ह्या गोष्टी दिसतात। तेव्हा गावामध्ये जे आहे हे शिक्षणाचं महत्व, गावामध्ये शिक्षणाचं महत्व खास करून कुणबी मराठा ओबीसी लोकांमध्ये कसं वाढलं तर गावकुसाच्या बाहेर असणारे जे अस्पृश्य वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत, मारमांग चर्मकार, त्या संविधानामुळे, रिझर्वेशनमुळे, शिक्षणामधील रिझर्वेशनमुळे, शिक्षणांमधील स्कॉलरशिपमुळे त्यांची मुलं शिकतात, महाविद्यालयामध्ये शिकायला जातात, ते ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, अधिकारी पदाधिकारी होतात, नायब तहसीलदार होतात, तहसीलदार होतात, आणि मग कुणबी मराठ्यांना त्या कांबड्याकडे, कांबडे समजते का? कांबडे म्हणजे महार आणि महार म्हणजे कांबडे, त्याला महार म्हणायची जरूरतच नाहीये, कांबडे म्हणजे झालं, ठरलं। मग ह्या कुणब्याला त्या कांबड्याकडे जावं लागते, आणि जावंच लागत नाही साहेब, कांबड्याला काय म्हणावं लागते, साहेब शाळेला ह्या कांबड्याला आम्ही गावामध्ये ढुंगणात लाथा घालत होतो, याला साहेब बनावं लागते। म्हणजे तुम्हाला माहित नाही, मी गावातला रहिवासी असल्यामुळे गावामधील जी परिस्थिती सायकोलॉजी आहे त्या अध्ययनाच्या आधारावर सांगून राहिलं। तेव्हा हा जो काही गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला, त्यांच्या घरामध्ये शिक्षण आलं, शिक्षणामधून नोकरी आली, नोकऱ्यामधून अधिकारी पदाधिकारी पैसा आला, त्यामुळे त्या गावातल्या लोकांमध्ये ही गोष्ट पसरली। और हे कसं होऊन राहिलंय, हा बदल जो झालेला आहे हा कसा होतो, तो घटनेमुळे, कायद्यामुळे, स्कॉलरशिपमुळे, रिझर्वेशनमुळे होतो। रिझर्वेशनमुळे असं होऊन राहिलं म्हणून ओबीसीच्या लोकांमध्ये, कुणब्या मराठ्यांमध्ये, मग त्या संबंधामध्ये आपल्याला सुद्धा ते रिझर्वेशन मिळालं पाहिजे, म्हणजे आपली सुद्धा मुलं शिकून सवरून पुढे जातील। कारण आता या 10 एकर जमिनीचे 3 तुकडे झाले, 3-3 एकर, मग त्या 3 एकरामध्ये 3 मुलं झाले तर 1-1 एकर, आता त्याच्यामध्ये काही उदरनिर्वाह होत नाही। मग गावाचे लोक मुंबईमध्ये, हेच असेच लोक मुंबईमध्ये जातात आणि मुंबईमध्ये जाऊन झोपडपट्टीमध्ये राहतात, कारण गावामध्ये काही नाहीये। शहरामध्ये, मुंबईमध्ये जे काही आहे ते झोपडपट्टीमध्ये राहून जे जीवन जगायला मिळते ते सुद्धा गावामध्ये नाहीये। तेव्हा
ही जी काही बदलती परिस्थिती आहे समाज जीवनामध्ये, या समाज जीवनातील बदलत्या परिस्थितीमुळे कुणबी, मराठा, ओबीसी या लोकांमध्ये हे पसरत चाललेलं आहे की आपल्याला सुद्धा हे रिझर्वेशन मिळालं पाहिजे. यामधून आंदोलन झालं आणि ओबीसीच्या लोकांना सुद्धा ते रिझर्वेशन लागू झालेलं आहे. परंतु ते कुणब्यांना लागू झालं. ओबीसी कुणबी हे ओबीसीमध्ये येतात, त्या कुणब्यांना लागू झालं. परंतु अपग्रेडेशनच्या भावनेमुळे ज्यांनी स्वतःला खोटा मोठेपणा मिरवण्यासाठी स्वतःला मराठा म्हणून घेतलं त्यांना मिळत नाही. मराठा हा शब्द प्रचारामध्ये आलेला शब्द आहे. मराठ्यांच्या 2-3 आणखी 10, 20, 25, 50 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट बघितलं ते कुणब्याचंच मिळते. ओरिजिनल जे आहे तो जो मराठा म्हणून प्रचारामध्ये, अपग्रेडेशन मध्ये स्वतःला मोठं बनवण्यासाठी प्रचारामध्ये त्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेतलाय. परंतु कागदोपत्री जो आहे तो मूळतः कुणबी की. तुम्ही गावामध्ये जाऊन जर बघितलं तर शेती करणाऱ्या लोकांना कुणबी की करणे असं म्हणतात. हा ग्रामीण भागातील शब्द आहे. तो साहित्यामध्ये नसेल, लिखाणकामामध्ये नसेल, पण व्यवहारामध्ये शेती करणाऱ्या लोकांना कुणबी की करणार असं म्हटलं जाते. मी गावातला रहिवासी असल्यामुळे मला त्या गोष्टीची माहिती आहे. या बारीक गोष्टी आहेत. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा अध्ययन आणि अभ्यास केल्यानंतर ती गोष्ट मांडणीमध्ये यायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. म्हणून मराठा हा मूलतः जर त्याच्या मुळात गेलं तर हा मूलतः कुणबीच आहे. आणि कुणबी हे आजच्या तारखेला ओबीसीच आहेत. परंतु प्रचारामध्ये मराठा शब्द वापरल्यामुळे त्यांना रिझर्वेशनचा बेनिफिट होत नाही. आणि मग आता आपण मराठा म्हणून घ्यायचं की कुणबी म्हणून घ्यायचं अशी एक दुविधा सुद्धा निर्माण झालेली आहे की आपण कुणबी म्हणवलं तर मग आपला ग्रेड खाली येतो. म्हणजे नोकरी मिळेल परंतु ग्रेड खाली येतो. म्हणजे ही सुद्धा एक मोठी मनोवैज्ञानिक समस्या आहे, मानसिक समस्या आहे. आणि ती मानसिक समस्या कुठून आली तर ती जाती व्यवस्थेच्या उतरंडीमधून आलेली आहे. उतरंड म्हणजे काय? उतरंड ही अशी असते, उच्च त्यानंतर उच्च त्यानंतर उच्च त्यानंतर उच्च, म्हणजे ही अशी उतरंड आहे. ही जाती व्यवस्था ही अशी हॉरिझॉन्टल नाही तर ही अशी व्हर्टिकल आहे. ही जी जाती व्यवस्था आहे ही जाती व्यवस्था अशी व्हर्टिकल सिस्टम सारखी उभी व्यवस्था आहे. म्हणजे कोणीतरी उंच आहे आणि कोणीतरी नीच आहे अशा ह्या उतरंडीवर ही व्यवस्था उभी आहे. आणि म्हणून मग प्रत्येक व्यक्तीला काय वाटते की आपण दुसऱ्या जातीपेक्षा वरती आहोत हे शो करण्याचं प्रयत्न जातीच्या ह्या उतरंडीमध्ये केलं जाते. आणि त्याचा मानसिक फायदा उचलला जातो, त्याचा आर्थिक कुठलाच फायदा होत नाही. त्याचा आर्थिक फायदा होत नाही, त्याचा कायदेशीर फायदा होत नाही, नुकसान होते. घटनात्मक फायदा होत नाही, नुकसान होते. या गोष्टीची जाणीव मोठ्या प्रमाणामध्ये महार मातंग चर्मकार जातीची मुलं शिकून मोठ्या नोकऱ्या मिळवत आहेत, हुद्द्याच्या जागावर जात आहेत, शिक्षण घेत आहेत. त्यामधून देखादेखी असा बदल समाजामध्ये होत आहे. तो व्हायला पाहिजे. ओबीसीमध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे. मराठ्यांमध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे. कारण ब्राह्मण लोक मराठ्याच्या ह्या अशाच अशिक्षाचा फायदा घेतात, शिक्षण नसण्याचा फायदा घेतात आणि त्यांना जातीच्या उतरंडीच्या आधारावर गावकुसा बाहेर राहणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये भडकवतात आणि भडकवून जातीय दंगली पेटवल्या जातात. त्या दंगली मराठा आणि ह्याच लोकांमध्ये होते.
आणि मग त्या लोकांना दंगलीमध्ये जेव्हा दंगल होते, दंगल झाल्यानंतर दोन्ही साईडच्या लोकांवर केसेस होतात, त्या दोघांनाही कोर्टामध्ये फिरावं लागते. म्हणजे त्यासाठी त्यांचं फार मोठं मानसिक शोषण होते, प्रताडणा होते, कोर्टामध्ये वारंवार जावं लागते, त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही, फार मोठं नुकसान होते. परंतु गाव कुसाबाहेर राहणारे लोक आणि गावाच्या आतमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये केवळ अस्पृश्यतेचीच भिंत नसून जातीयतेची सुद्धा भिंत आहे. बहुसंख्य जे बौद्ध म्हणवणारे जे लोक आहेत, आंबेडकरी म्हणवणारे लोक आहेत, त्यांना अस्पृश्यता आणि जाती ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. हा फरक जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अस्पृश्यता ही गोष्ट वेगळी आहे आणि जातीयवाद हा गोष्ट वेगळा आहे. जातीयवाद म्हणजे अस्पृश्यता नाही आहे, अस्पृश्यता म्हणजे जातीयवाद नाही आहे. सर्व अस्पृश्य जातीचे लोक, महार, मातंग आणि चर्मकार या तीन प्रमुख जाती जरी सर्व अस्पृश्य असल्यात तरी त्यामध्ये उतरंडीचा भेद आहे. म्हणजे हे सर्व अस्पृश्य आहेत, पण अस्पृश्य म्हणून सारखे नाही आहेत. मग सर्व अस्पृश्य असतील तर सर्व सारखे असायला पाहिजेत, पण सर्व अस्पृश्य सारखे नाही आहेत. का सारखे नाही आहेत? कारण ते जातीच्या उतरंडीनुसार कोणी उच्च आहे, कोणी नीच आहे, कोणी सर्वात जास्त नीच आहे, हे जातीच्या उतरंडीनुसार आहे. तेव्हा हे सर्व बारकावे संघटन बनवणारे जे लोक आहेत, संघटन चालवणारे लोक आहेत, प्रचार करणारे लोक आहेत, प्रसार करणारे लोक आहेत, त्यांना विचारधारेचा प्रसार आणि प्रसार लोकांना जागृत करण्यासाठी, लोकांना एकत्रित करण्यासाठी, लोकांना संघटित करण्यासाठी करावा लागत असल्यामुळे हे बारकावे माहीत असणं आवश्यक आहे. बारकावे माहीत नसले तर जागवता येत नाही, जोडता येत नाही. जोडणे हे सर्वात महत्वाचं काम आहे. जोडण्यामधून संघटन निर्माण होते. समजा एकाच जातीचे लोक एकत्र येत असतील तर त्याला जोडणी म्हणता येत नाही, कारण जाती तर हे एक संघटन आहे. एका अर्थानं जाती हे विघटन आहे आणि एका अर्थानं जाती हे संघटन आहे. कुठल्या अर्थानं विघटन आहे? एकंदर समाजाच्या तुलनेनं जर कंपेअर केलं तर जाती हे विभाजनाचं काम करते. संपूर्ण समाजाच्या संदर्भामध्ये जाती हे विभाजनाचं काम करते आणि एकाच जातीच्या लोकांना एकत्रित करण्याचं सुद्धा काम करते. हा बारकावा संघटन बनवणाऱ्या लोकांना माहीत असणं फार आवश्यक आहे. हे सामान्य गोष्ट नाही आहे, सामान्य ज्ञान नाही आहे. हे काही पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार नाही आहे. परंतु तुम्हाला जर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक, सर्वाधिक महत्वपूर्ण पुस्तक जर कुठलं असेल, भारतीय समाज व्यवस्थेचा ज्यांना बारकाव्यानं अभ्यास करायचा असेल त्यांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचलं पाहिजे. ज्यांना इंग्रजी येते त्यांनी ओरिजिनल इंग्रजीमध्ये वाचलं पाहिजे. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांनी मराठीमध्ये वाचलं पाहिजे. मी सर्वप्रथम हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचले आणि जेव्हा मी ते वाचलं तेव्हा मी पुन्हा एकदा वाचलं आणि मी 100 वेळापेक्षा जास्त वाचलं असेल. ते पुस्तक मला वारंवार वाचावं वाटते आणि जेव्हा जेव्हा माझं ज्ञान वाढते, माझी माहिती वाढते, माझा अनुभव वाढते, माझा जेव्हा ज्ञान कमी होतं तेव्हा जेव्हा ते मी पुस्तक वाचलं तेव्हा तेवढं मला कळलं. जेव्हा माझं ज्ञान, माहिती आणि अनुभव वाढला त्यानंतर जेव्हा ते मी पुस्तक वाचलं त्यामुळे मला त्याच्यापेक्षा जास्त कळलंय. एवढं महत्वपूर्ण पुस्तक आहे. भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी मग बाबासाहेब आंबेडकरांच्या लिटरेचरचा अभ्यास केला असं म्हणता येत नाही. त्यांनी तमाम पुस्तकं बाबासाहेबांची वाचली असतील पण ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचलं नसेल
त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा बारकाव्यानं अध्ययन केलं किंवा त्यांच्या विचारधारेचं अध्ययन केलं असं म्हणता येत नाही. भिक्षूंना ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचलं पाहिजे, कारण बौद्ध धर्म हा जाती व्यवस्थेच्या विरोधात आहे. तर तो कसा विरोधात आहे हे समजून घेण्यासाठी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचलं पाहिजे, भिक्षूंनी वाचलं पाहिजे. म्हणजे संदर्भात सहित प्रचार करता येतो भिक्षूंना, संदर्भामध्ये प्रचार करता आला पाहिजे. भिक्षू संघ बुद्धांनी का उभा केला? तर त्यावेळेस वर्तमानपत्र नव्हती, त्यावेळेस वर्तमानपत्र नव्हती आणि त्यावेळेस सोशल मीडिया पण नव्हता. पण भिक्षू संघ म्हणजे सोशल मीडियाच आहे. भिक्षू संघ बुद्धांनी जो उभा केला तो एक प्रकारचा सोशल मीडियाच आहे, कारण बुद्धांनी भिक्षू संघ हा मूलतः प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उभा केला होता. भिक्षू लोकांना हे माहित आहे का की बुद्धाने भिक्षू संघाचा निर्मिती ही बुद्धाची जी मूळ विचारधारा आहे त्याचा प्रचार आणि प्रसार. प्रचार म्हणजे तरी काय? आपण बरेचदा शब्द वापरत राहतो पण त्या शब्दाचा काही आपल्याला अर्थ कळत नाही. प्रचार म्हणजे काय? प्रचार म्हणजे एकच गोष्ट वारंवार 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 बोलणे म्हणजे प्रचार. एक सामाजिक समूहाच्या समोर तुम्ही जे काही बोलता, दुसऱ्या गावात गेला तो समूह वेगळा आहे आणि त्यांच्या समोर तुम्ही पहिल्यांदा बोलता पुन्हा रिपीटेडली तेच बोलावं लागतंय, कारण त्यांना काल जे तुम्ही बोललात ते त्यांना माहित नाहीये. जे कालच्या लोकांना माहित झालं ते ह्या लोकांना माहित नाहीये. म्हणजे प्रचार कशाला म्हणतात हे कळलं पाहिजे. जाणीवपूर्वक विचारपूर्वक प्रचार कशाला म्हणतात हे कळलं तर मग आपण काम करू. संघटित कार्य हे सहज नाहीये. सामान्य माणसाला राज्यकर्ता बनवण्याची शक्ती संघटित शक्तीमध्ये असते. संघटित शक्तीच्या बळावर कोणी MLA बनतो, MP बनतो आणि MLAचं बहुसंख्य जर मिळाले तर मुख्यमंत्री बनतो आणि खासदार जर बहुसंख्य झाले तर प्रधानमंत्री बनतो. याचा अर्थ असा आहे की संघटनेच्या बळावर राज्यकर्ता बनता येतो आणि संघटन हे सर्वस्वी प्रचारावर अवलंबून आहे. जेवढा जास्त प्रचार तेवढे जास्त तुमचे अनुयायी, तुमच्या विचाराला मानणारे लोक, आणि जेवढे तुमच्या विचाराला मानणारे लोक असतील तेवढा तुमचा संघटनेचा प्रभाव क्षेत्र, जेवढं तुमचं प्रभाव क्षेत्र असेल तेवढा समाजामध्ये तुमचा दबदबा निर्माण होतो. या सर्व बारकाव्या सहित आपल्याला या गोष्टी अगोदर माहित असल्या पाहिजेत. संघटन निर्माण करण्याच्या अगोदर संघटनेचे हे बारकावे आपल्याला माहित असले पाहिजेत, तर आपण संघटन का निर्माण केलं पाहिजे हे आपल्याला कळेल. मी 19 वर्षाचं, माझं 19 वर्ष काही वय होतं तेव्हापासून हे प्रचार प्रसाराचं काम करतो. आज माझं वय 67 वर्षाचं वय चालू आहे. म्हणजे याचा अर्थ 48 वर्ष मी प्रचाराचं काम करून आलो. मला दीर्घ अनुभव आहे प्रचाराचा. आणि या ठिकाणी बरेचसे लोक असे असू शकतात ज्यांचं वय सुद्धा 48 नसेल, म्हणजे जन्म सुद्धा झाला नसेल तेव्हापासून मी हे काम करून राहिलो, इतके दीर्घ काळापासून. आणि या दीर्घ काळापासून केलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणून देशातील 36 राज्यापैकी 32 राज्यामध्ये बामसेफ संघटन आणि 625 जिल्ह्यांमध्ये पसरवलंय. फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या आधारावर कार्य करत असलेलं इतकं विशाल संघटन भारतामध्ये कुठलंही अस्तित्वात नाही.
मी स्वतःची प्रशंसा करतो यासाठी म्हणून हे सांगत नाही, जे वस्तुस्थिती आहे ते सांगतोय. राष्ट्रीय स्तरावर एवढं विशाल असणारं कुठलंही संघटन आज बहुजन समाजाजवळ नाही आहे, ज्यांच्याजवळ निश्चित उद्दिष्ट असेल, विचारधारा असेल, कार्यक्रम असेल आणि प्रशिक्षित आणि दक्ष कार्यकर्त्यांचा संच असेल, असं एकही संघटन अस्तित्वात नाही आहे. या संघटनेच्या तुलनेमध्ये, कंपेअरमध्ये, तुलनेमध्ये दिसून येत नाही. मी समाजामध्ये दररोज प्रचारामध्ये फिरतो, दररोजच. काल मी दुसऱ्या गावामध्ये होतो, जालना जिल्ह्याच्या तिकडच्या भागामध्ये होतो. आज मी औरंगाबादमध्ये आहे आणि हे औरंगाबादमध्ये कार्यक्रम संपला की लगे पुण्याला, पुण्याहून मग दुसरीकडं, हे दररोजचा कार्यक्रम आहे. तेव्हा चरत भिक्कवे चारिकं, म्हणजे जसं भिक्षूंनी करायचं असते, चरत भिक्कवे चारिकं, चारिका करून, भिक्षाटन करून प्रचार प्रसार करा, असा जो बुद्धाचा संदेश आहे तो केला पाहिजे. मग तो भिक्षूंनीच केला पाहिजे जरुरी नाही, भिक्षूंनी तो कंपल्सरी केला पाहिजे असं बुद्धाचं म्हणणं आहे. परंतु हा सिद्धांत आपल्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तो कुठल्याही संघटनेच्या लोकांनी उचलला तर चालेल, चांगलं काम आहे. चांगल्या विचारधारेचा, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करणे हे बुद्धाचा चतुसूत्रीचं उद्दिष्ट आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे, हे कळवून आपण केलं पाहिजे, हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे. समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करणे, हे जितके जास्त संख्येनं लोक हा विचार स्वीकार करतील तेवढं हे राष्ट्र मजबूत होईल. ब्राह्मणांनी 6000 पेक्षा जास्त जातींमध्ये SC, ST, OBCच्या लोकांना विभाजित केलेलं आहे. ब्राह्मणांनी 6000 पेक्षा जास्त जातींमध्ये विभाजित केलेलं आहे. आणि आज ते लोक हिंदूंच्या नावावर संघटन बनवत आहेत, परंतु जाती समाप्त केल्या पाहिजेत असं एकही ब्राह्मण बोलत नाही. संघटन निर्माण केलं पाहिजे, पण जाती नष्ट केल्या पाहिजे, तर नष्ट करून एक संघ समाज निर्माण केला पाहिजे असं काही ब्राह्मण बोलत नाहीत. काही लोक असं म्हणतील की RSSचे लोक असं म्हणत नाहीत, असं तुम्ही म्हणण्याच्या ऐवजी ब्राह्मण असं म्हणत नाहीत असं का म्हणता? RSS पेक्षा ब्राह्मण मोठा आहे, हे मला कळते, तुम्हाला कळत नसल्यामुळे मी ब्राह्मण म्हणतो. RSSनी ब्राह्मण निर्माण केले नसून ब्राह्मणांनी RSS निर्माण केले. ब्राह्मण बाप आहे RSSचा. अरे बाप मोठाच असतो ना, पोरगा कसं काय मोठा असतो? बापच मोठा असतो. म्हणून ब्राह्मण हा मूळ आहे. म्हणून त्या संदर्भामध्ये तुम्हाला उदाहरण घेऊन ही बाब समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, त्या संदर्भामध्ये मी बोलतोय. तेव्हा आपल्याला ब्राह्मण हा हिंदूंनी एकत्रित आलं पाहिजे असं बोलतो, परंतु हिंदूंचं विभाजन करणारी जाती व्यवस्था संपुष्टात आणली पाहिजे एकदाही बोलत नाही. मग हिंदूंचं संघटन कसं निर्माण करायचं? मग त्यासाठी ब्राह्मणांनी काय मार्ग निवडला? हिंदूंचं संघटन कसं निर्माण करायचं? जाती तशाच राहिल्या पाहिजेत आणि तरी हिंदूंचं संघटन निर्माण झालं पाहिजे, तर हा समाज एक संघ होणार नाही. आणि एक संघ न होता तो ब्राह्मणाच्या निगराणी नियंत्रणामध्ये एकत्र झाला पाहिजे. त्याचा त्यांनी काय मार्ग शोधून काढला? तर आम्ही सर्व बहुजन समाजाचे लोक म्हणतो ब्राह्मण आमचा शत्रू आहे. ब्राह्मण म्हणतो बहुजनांना मुसलमान आमचा शत्रू आहे. आम्ही बहुजनांना म्हणतो अरे या ब्राह्मणांनी 6000 तुकडे केले म्हणून ब्राह्मण आमचा शत्रू आहे. तो ब्राह्मण काय म्हणतो बहुजनांना, 6000 जातीच्या लोकांना काय सांगतो? नाही 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 नाही, ब्राह्मण तुमचा शत्रू नाही आहे, मुसलमान तुमचा शत्रू आहे.
त्यासाठी हिंदू मुसलमान ही थेअरी तयार करण्यात आलेली आहे. आणि मग जर समजा SC ST OBCच्या 6000 जातीच्या लोकांना जाती नष्ट न करता हिंदू बनवायचं असेल तर मुसलमानांच्या विरोधामध्ये दंगली घडवून आणल्या की SC ST OBCचे लोक जाती नष्ट न करताच हिंदू बनतात. कळतंय का? असं चाललेलं आहे. आणि मग तशा हिंदूंचा अल्पसंख्य 1.5-2% असलेले जे ब्राह्मण आहेत त्यांचं राज्य निर्माण करता येते. तर महाराष्ट्रामध्ये जरी एका मराठ्याला मुख्यमंत्री बनवलं असलं तर ते बनवणारे ब्राह्मण आहेत. म्हणून राज्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तो जो शिंदे दाखवला जातो तो आहे, दाखवण्यासाठी आहे, परंतु खरा मुख्यमंत्री फडणवीसच आहे. खरा मुख्यमंत्री फडणवीसच आहे. तो करता करविता तोच आहे, तो चालवतो. एक तर तो रिक्षावाला माणूस आहे फडणवीस, तो जो आपला शिंदे आहे तो रिक्षा चालवणारा माणूस आहे. त्याला ते IAS अधिकारी जे इंग्रजीमध्ये बोलतात लिहितात ते त्याला काय करते? सचिवालयामध्ये जे IAS अधिकारी आहे ते इंग्रजीमध्ये बोलतात, इंग्रजीमध्ये लिहितात, त्यांना काय करतंय? आणि ते लोक त्यांना जर समजा शिंदेला सांगितलं तर ते मायक्रो लेवलवर ते लोक विचार करतात, त्यांना सांगतात ते शिंदेना किती कळतंय की हे आपल्याकडून त्यांचं बामणाचंच काम करून घेऊन राहिलेत. किती कळतंय? जास्त करत नाही. जास्त कळण्यासाठी जी बौद्धिक क्षमता लागते तो रिक्षा चालवणारा माणूस जास्तीत जास्त 4थी फेल किंवा 7वी फेल असेल, याच्यापेक्षा जास्त नाही. रिक्षा चालवण्यासाठी शिकण्याची आवश्यकता नाही. उचललं कसं तो रिक्षा चालवता येते. त्याच्यासाठी तो जो रिक्षाचं जे काही हँडल असते ना ते असं उचललं की वाजलं की तो चालते. त्याच्यासाठी शिकण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे मॅन पॉवरची आवश्यकता आहे, हाताची आवश्यकता आहे, शारीरिक क्षमतेची आवश्यकता आहे, डोक्याची आवश्यकता नाहीये. तेव्हा तो तशा पद्धतीचा रिक्षा चालक माणूस जो आहे तो मुख्यमंत्री बनवला आहे. कारण त्याला बनवणं यासाठी आवश्यक होतं की त्याच्या माध्यमातून मराठ्यांना मुख्यमंत्री बनवलं असं महाराष्ट्रामध्ये दाखवलं की मराठी लोक शिवसेनेमधले पडून येतात आणि बहुमत मिळवता येते आणि राज्य करता येतं आणि राज्य ब्राह्मणांचं चालू ठेवता येतं. अशा दावपेचाच्या भागाच्या अंतर्गत ते करण्यात आलेलं आहे. तेव्हा ही बाब करण्याचं काम ब्राह्मणांनी केलंय. राष्ट्राचा मुख्यमंत्री जरी शिंदे मराठा असला तरी वास्तविक सत्ता जी आहे ती फडणवीसच्या नियंत्रणामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून ती चालवली जात आहे. तेव्हा हे बारकावे आपल्याला बौद्धिक क्षमतेच्या बळावर कमीत कमी ग्रॅज्युएट जोपर्यंत माणूस शिकत नाही तोपर्यंत विश्लेषण करण्याची योग्यता येत नाही. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, रिसर्च एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन, उच्च दर्जाचं जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत विश्लेषण करण्याची योग्यता आपल्यामध्ये येत नाही. आणि विश्लेषण करण्याची योग्यता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निष्कर्ष काढता येत नाही. आणि जोपर्यंत निष्कर्ष काढता येत नाही तोपर्यंत खरं काय आणि खोटं काय कळत नाही. ज्यांना निष्कर्ष काढता येत नाही त्यांना निर्णय घेता येत नाही. ज्यांना निर्णय घेता येत नाही तो राज्यकर्ता होऊ शकत नाही. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हायर एज्युकेशन आमच्या लोकांनी घेतलं पाहिजे. अरे याच्यासाठी तर कॉलेज सुरू केले त्यांनी. हे औरंगाबादमध्ये सुद्धा यासाठीच त्यांनी कॉलेज सुरू केलंय. मुंबईमध्ये ह्यासाठी कॉलेज सुरू केलंय. बाबासाहेब आंबेडकरांचा जोर हायर एज्युकेशनवर होत आहे. ते इंग्रज म्हणायचे तुमचं प्रायमरी एज्युकेशनसाठी आम्ही तुम्हाला इतके करोड रुपये मंजूर केले म्हणजे जाऊ द्या, त्यात काय मला इंटरेस्ट नाहीये. मला इतकी मुलं विदेशामध्ये पाठवायची आहेत. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्या काळातल्या काही मुलांना निवडून विदेशामध्ये पाठवला होता. आता त्याच्या पाठीमागे त्यांचा की माझ्या नंतर हे लोक
आपल्या चळवळीचं नेतृत्व करतील ते सर्व नोकरी करणारे लोक निघाले. आता प्रत्येकाची आपापली अवकात असते, ती अवकात असणं हा एक वेगळा भाग आहे. तेव्हा या बाबी आपल्याला बारकाव्यानिशी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या समजून घेऊन आपल्याला पुढे वाटचाल केली पाहिजे. मराठा हा मूळतः कुणबी असणारा वर्ग आहे. जेवढे कोणी बामसेफचे प्रचारक आहेत त्या प्रचारकांनी मराठा समाजामधील जे काही सामाजिक दृष्ट्या जागृत असणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर संवाद केला पाहिजे, त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे, त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. तेव्हा आपल्यामधील काही लोक असं म्हणतात ते ऐकतच नाहीत. बरोबर आहे, ऐकत नाहीत, तो माझा पण अनुभव आहे, पण तो मी काही सांगणं बंद केलं नाही, चालू ठेवलं पाहिजे. परिणाम कधी होईल काय सांगता येत नाही. आता तो परिणाम हळूहळू 50 वर्ष प्रयत्नाचा परिणाम म्हणून तो परिणाम काही प्रमाणामध्ये दिसत आहे. आणि मराठा समाजामध्ये कारण तो ओरिजिनल कुणबीच आहे, तेव्हा त्यांना आपल्याला ह्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. आणि ते समजावून सांगणं, फुले शाहू आंबेडकरी विचार जर आपल्याजवळ आहे तर आपण का समजावून सांगायचं? तर आपण फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा आणि चळवळीचे वारसा हक्कानं हकदार आहोत म्हणून आपली जबाबदारी आहे. आपल्याला समजते म्हणून सांगायचं. अरे इतरांना समजतच नाही ते कसे सांगतील? ज्यांना समजते त्यांनी सांगायचं असते, ज्यांना समजत नाही त्यांनी कसं सांगायचं? तेव्हा या निमित्तानं आपल्याला हा विचार या 6000 जातीच्या तुकड्यामध्ये SC ST OBCच्या लोकांना विभाजित करण्यात आलेला आहे, त्यांना जागृत केलं पाहिजे. जागृत झालेल्या लोकांना संघटित केलं पाहिजे. संघटित झालेल्या लोकांचं संघटन निर्माण केलं पाहिजे आणि संघटन निर्माण करून त्याची मोठी सोशल ॲक्शन केली पाहिजे, सामाजिक कारवाई केली पाहिजे. तर मोठा बदल समाजामध्ये घडवून आणता येऊ शकतो असं माझं निश्चित मत आहे. आणि त्यासाठीच आम्ही देशभर हे कार्य करत आहोत. या निमित्तानं ह्या कार्यामध्ये तुम्ही भविष्यामध्ये योजनाबद्ध पद्धतीने कार्यरत व्हाल अशी अपेक्षा करून आपण माझं म्हणणं ऐकून घेतलात, त्याबद्दल आपण आपला सर्वांचा आभार व्यक्त करून धन्यवाद देतो. धन्यवाद.